मतांतरं झाली आहेत. बरं आता जे सर्वात आधी 16% देवेंद्र फडणवीसच्या काळात म्हणजे मूक मोर्चाच्या नंतर भेटलं होतं आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर ते टिकलं नाही. त्यानंतर ईडब्ल्यूएस मला वाटतं आहे ना? ईडब्ल्यूएस आलं हां. त्याच्यानंतर. तर ईडब्ल्यूएसचा सध्या आपल्याला फायदा आहे की नाही मराठा समाजाला? नाही, काय हा संभ्रम आहे. म्हणजे खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. काय झालंय, नारायण राणे समितीने आपल्याला आरक्षण दिलं. पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते. नारायण राणे ही समिती होती, ही घटनात्मक समिती नाही. तिला कुठलेही अधिकार नाहीत. तरीही महाराष्ट्रामध्ये नारायण राणे समिती फिरली आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांच्या पदरात काहीतरी पाडून द्यायचं म्हणून मराठ्यांना एससीबीसी नावाचं आरक्षण देण्यात आलं. त्याला 16% आरक्षण मराठ्यांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या दिलं. 4% मुस्लिमांना दिलं. ते कोर्टात गेलं. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. आता देवेंद्र फडणवीस म्हणजे मराठ्यांचे म्हणजे कर्दनकाळ ठरलेले आहेत. त्यांनी ते आरक्षण घातलं. त्यांनी ते घातलं, जाणीवपूर्वक घातलं. बरं, ते आरक्षण घातल्यानंतर कोपर्डीची श्रद्धाताईचं जे प्रकरण आपल्या